हिंदी भाषा सल्लागार समितीने त्याला आता विरोध केलेला आहे। हिंदीला भाषा सल्लागार समितीचा विरोध आहे। शाळेमध्ये 5वी पर्यंत तिसरी भाषा नकोच असा ठराव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। हिंदी संदर्भातला शासन निर्णय हा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झालेले असून येत्या 5 तारखेला ठाकरे बंधू मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढणार आहे। त्यांच्या या मोर्चावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली। या मोर्चाच्या माध्यमातून मराठी माणसामध्ये संभ्रम आणि मनामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होतंय अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। म्हणजे 3 भाषा तरी आपल्या मुलांना पहिल्यापासून आपण शिकलेलो आहे। आपण 4थ्या वर्गापर्यंत जरी मराठी शिकलो तर 5व्या वर्गापर्यंत कधी कधी हिंदी बोलत गेलो, कधी कधी आपण इंग्रजी बोलत गेलो। त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला 3 भाषा आल्या तर काय बिघडलं, पण त्याच्याकरता संभ्रम तयार करणे, मराठी माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम अशा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे। महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे मराठी भाषाच आमची ही कंपल्सरी भाषा आहे याबद्दल ठाम आहे आणि हिंदी भाषा ही त्या ठिकाणी ऑप्शनल भाषा आहे यावर ठाम आहे।